हातकणंगलेत प्रवीण सूर्यकांत कोळी यांच्या मालकीचे हॉटेल, पार्किंग आणि लॉजिंग आहे. या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती हातकणंगले पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी छापा टाकला. यावेळी शिरदवाडमधील उज्ज्वला बाबा सुकुंभार ही एजंट म्हणून काम करत असल्याचं समोर आलंय. त्यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता लॉजिंगचे मालक प्रवीण कोळी आणि एजंट उज्ज्वला कुंभार हे दोघे संगनमत करून गरीब आणि असहाय्य महिलांचा गैरफायदा घेत स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वेश्या व्यवसाय चालवतात. महिलांना पैशांचं आमिष दाखवून आपल्या ताब्यात ठेवत असल्याचं आढळून आलं. लॉजिंगमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाकडून प्रत्येकी 1500 रुपये घेऊन त्यापैकी केवळ 700 रुपये पीडित महिलेला देऊन उर्वरित रक्कम संशयित आरोपी स्वतःकडे ठेवत असल्याचं तपासात उघड झालंय. यावेळी पोलिसांनी प्रवीण कोळी आणि उज्ज्वला कुंभार यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्यायसंहिता कलम तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय. दोघांकडून 2 मोबाईल फोन, रोख रक्कम, एक दुचाकी असा सुमारे 72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. आज त्यांना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी पुढील तपास हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाणे करतायत.